नवीन लग्न झालं की सगळ्यात जास्त आठवण येते ती म्हणजे आईच्या हातची गरम गरम भाकर, त्यावरती तूप आणि गूळ. तसं बाजरीच्या भाकरीची आई आणि पप्पा सोबतची खदखदून हसवणारी एक आठवण आहे. एकदा काय झालं, असं सोमवार होता, आईची तब्येत खराब होती. आई म्हणली स्टीलच्या डब्यातल्या भगरीच्या पिठाची भाकरी बनव. तेव्हा मला असं काही भाकरी येत नव्हती खूप चांगल्या, तरी पण मी कशा तशा भाकरी बनवल्या आणि दुधासोबत खायला पण दिल्या आई पप्पांना. अचानक त्यावेळेस लाईट गेली. त्यांनी मात्र मस्तपैकी भाकरी खाल्ल्या. जसं प्रत्येक मुलीचे वडील कसाही स्वयंपाक झाला की कौतुक करतात, तसंच पप्पांनीही माझं कौतुक केलं. म्हणले काय लेकरांनी भाकरी केली. दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी होती. आईला थोडं बरं वाटलं म्हणून म्हणली मीच भाकरी बनवते, उगं खेळत बसतीस. तेवढ्यात आईने विचारलं, या कुकरच्या डब्यातलं बाजरीचं पीठ कुठं ठेवलंस ग? आई कालच मी भाकरी केलं ना ग, ते तर बाजरीचं पीठ होतं ना. मग तूच तर म्हणलीत ना स्टीलच्या डब्यातलं पीठ घे म्हणून. अगं स्टीलचं म्हणलं होतं, परंतु वरच्या डब्यातलं घे म्हणलं होतं. हे ऐकून तर पप्पा तर खूप हसायला लागले. तर जाता जाता तेवढे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.